हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शेवटची ऊब ही कथा आहे एकट्या राहणाऱ्या आजी जनाबाईंची, ज्यांना वृद्धापकाळामध्ये स्वतःचं अस्तित्व शोधायचं असतं। मुलांनी आणि नातवंडांनी त्यांना दुर्लक्षित केलं असतं, पण एका अनोळखी मुलीच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात एक नवं वळण येतं। ही मुलगी कोण आहे, का आली आहे आणि त्याच्या नात्यात काय गूढ आहे हे उलगडत जातं। शेवटी जे घडतं हे ते तुमचं मन हलवून टाकेल। आई, आम्ही आता मुंबईला चाललोय। इथे गावात तुझं एकट्याचं काय करणार? वृद्धाश्रमात नेतो तुला, तिथे चांगली व्यवस्था आहे। अशोकचे शब्द आज जनाबाईंच्या मनाचा पोट कोसळून गेले। 78 वर्षांची जनाबाई नातवंड, मुलं, सुना सगळ्यांची सेवा करूनही अखेर वृद्धाश्रमात शेवटचे दिवस घालवावे लागणार, हा विचारच अंग झिंझणीत करत होता। ती शांत होती, पण तिच्या मनात तुफान उठलं होतं। ठीक आहे, एवढंच म्हणत त्यांनी त्यांच्या बाळगलेल्या पिशवीत कपडे भरले। ती पिशवी जणू तितकीच कंटाळलेली होती, कित्येकदा तरी भरून रिकामी झालेली, पण आज ही शेवटची वेळ होती असं वाटत होतं। शांतीनिवास वृद्धाश्रमात तुमचं स्वागत आहे, तिथल्या स्नेहाताईंनी हसून जनाबाईंना हात घेतलं। जनाबाईंना एका कोपऱ्यातली खाट देण्यात आली। समोर एक छोटी खिडकी, बाहेर फुलझाडं होती, पण त्यांच्या नजरेत त्यांचा रंग नव्हता। सुरुवातीचे काही दिवस त्यांना कुणाशी फार बोलणं टाळलं, केवळ शांत बसून राहायच्या। इतर आजीबाई गप्पा मारीत आठवणी सांगायच्या, पण जनाबाई त्या फक्त एका गोष्टीची वाट पाहत होत्या, ती गोष्ट म्हणजे शेवट। दर रविवारी एक तरुण मुलीच्या शांतीनिवासमध्ये येणं ठरलेलं होतं। तिचं नाव होतं आर्या। 22-23 वर्षांची असेल, चेहऱ्यावर तेज, डोळ्यात विचार आणि मनात प्रेम। ती वृद्धांना वेळ द्यायची, त्यांच्या आठवणी ऐकायची, औषधं आणून द्यायची। एक दिवस ती थोडी लवकर आली होती। तुमचं नाव जनाबाई कांबळे का? ती थेट त्यांच्या खाटेकडे येऊन विचारत होती। जनाबाई थोड्या गोंधळल्या। हो, पण तू कोण ग? मी कदाचित तुमची नात आहे। आर्याने पिशवीतून एक जुना थोडासा फाटलेला फोटो काढला। त्या फोटोमध्ये एक वृद्ध जोडपं आणि त्यांच्याजवळ एक बाळ होतं। फोटोच्या मागे लिहिलं होतं, आमच्या नातीसाठी प्रेमाने आजी आजोबा। जनाबाईंना ओळखायला वेळ लागला नाही, ती जुनी आठवण गदगदून आली, डोळे ओलावले। हा फोटो मीच दिला होता माझ्या सूनबाईंना माझ्या मुलाच्या लग्नानंतर, पण त्यांचा गळा दाटून आला। जनाबाईंचा मुलगा अनिकेत एका बेंगलोरमध्ये राहणाऱ्या मुलीवर प्रेम करून लग्न केलं। त्यांना तसं लग्न पसंत नव्हतं, तरी मुलाच्या हट्टामुळे त्यांनी मान्य केलं। काही महिन्यांनी सोनबाई गरोदर राहिली आणि नात झाली, पण सुनेला आणि अनिकेतला गावात राहणं कठीण झालं। कुजबूज, टोमणे आणि जनाबाईंचं अनाऊट शहाणपण या सगळ्यांनी ते दूर गेले। शेवटचं पत्र आलं, आम्ही दोघं बेंगळूरला जातोय। तुम्हाला पुन्हा भेटायचं असेल तर नातीकडूनच शक्य होईल। त्या पत्रानंतर एका अपघातात दोघांचं निधन आणि त्या मुलीचा कुठेच पत्ता नव्हता। मी तुझा शोध घेत राहिले, तू माझ्यासमोर उभी राहशील असं वाटलंच नव्हतं, जनाबाई हुंदका देत म्हणाल्या। नव्याने उगवलेला सूर्योदय। त्या दिवशीपासून जनाबाई एकदम बदलल्या। आता त्या हसायला लागल्या, आर्याला दर रविवारी वाट पाहायला लागल्या। आजी, मी तुला घरी घेऊन जाईन, आर्या म्हणाली। नको ग, ही जागा आता माझी आहे, पण तू इथे येशील ना कायम? हो, माझं घर आता तुझ्याशीच आहे। आर्याने जनाबाईंसाठी एक छोटी डायरी आणली होती। जनाबाई रोज त्यात काहीतरी लिहू लागल्या, जुन्या आठवणी, आर्याचे बालपण, अपुरं राहिलेलं नातं, सगळं त्यांनी त्या पानात ओतलं। कधी कधी त्या लिहायच्या, तुझ्या डोक्यावरूनच हात फिरवता यावा यासाठीच कदाचित इतकी वर्ष जिवंत राहिले मी। आर्या त्या शब्दांना वाचताना ओलावून जायची। डिसेंबरची थंडी। जनाबाई थोड्या अशक्त वाटत होत्या,
त्या रात्री आर्या त्यांच्या खाटेशेजारी झोपली होती. आजी, थंडी जास्त वाटते का? आर्याने विचारलं. नाही ग, आज मात्र खूप ऊब मिळते. खरी ऊब, माणसांची ऊब, त्या म्हणाल्या. हात हातात घेऊन त्या दोघी झोपल्या. सकाळी जेव्हा आर्या जागी झाली, जनाबाईंचा हात थंड झाला होता. त्या शांत झोपेतून न कधीच उठणाऱ्या झोपेत गेल्या होत्या. आर्याने त्यांच्या राखेचा एक भाग त्यांच्या गावातल्या नदीत विसर्जित केला. मग त्या गावातच तिने एक छोटीशी संस्था उघडली, जनाई संवाद केंद्र, वृद्ध आणि मुलांमधला संवाद वाढावा म्हणून. त्या केंद्रात दर शनिवारी रविवारी शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिक एकत्र गोष्टी सांगत, खेळ खेळत आणि आठवणी शेअर करत असत. आर्या अजूनही वृद्धाश्रमात येते, पण आता ती एका स्नेहाताईसारखी झाली आहे. जनाबाईंचा फोटो तिच्या बॅगेत आहे. तिच्या प्रत्येक निर्णयात, तिच्या प्रत्येक उपचार स्पर्शात आजी असतात, शांत, प्रेमळ, आशीर्वादासारख्या. कधी कधी ती डायरी उघडून वाचते. जगात माणसं असतात, नाती असतात, पण ऊब ही कधी कधी एका थरारक संधीमुळे मिळते. तुझ्यामुळे मला शेवटची ऊब मिळाली. आता शांत झोपू शकते मी. ही कथा माणसांच्या आयुष्यातील नात्यांची, हरवलेल्या प्रेमाची आणि माणुसकीच्या उबदार स्पर्शाची कहाणी आहे. ही शेवटची ऊब केवळ एका आजी नातीची नाही, तर आपण सगळ्यांनी विसरलेल्या नातींची आठवण करून देणारी आहे. त्या दिवशी जनाई संवाद केंद्रात मुलांनी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. माझी आजी, माझा आजोबा. आर्या व्यासपीठावर उभी होती. डोळ्यातून हलकीशी ओल बाहेर पडत होती. तिच्या हातात जनाबाईंची वही होती. ती वही जिच्या प्रत्येक पानात आजीने लिहिलेली माया, आठवणी आणि तिचं प्रेम होतं. ती म्हणाली, आज मी तुमच्यासमोर उभी आहे कारण एका वृद्ध आजीने मला फक्त नात नाही तर आयुष्य दिलं. माझं अस्तित्वच त्यांनी परत दिलं. त्या आता इथे नाहीत, पण त्यांचं प्रत्येक शब्दात, प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यावर आणि माझ्या हृदयात अस्तित्व आहे. जनाबाई गेल्यानंतरही त्यांच्या आठवणींनी आर्याचं आयुष्य घडवलं. ती आता समाजशास्त्रामध्ये मास्टर्स करत आहे. वृद्ध लोकांसाठी काम करणाऱ्या एका मोठ्या संस्थेत ती कार्यरत झाली. एका संध्याकाळी पावसाची थेंब टिपटिप करत जमिनीवर पडत होते. आर्या जनाई केंद्राच्या एका कोपऱ्यात बसून आजीची वही वाचत होती. त्या वहीत शेवटचं पान होतं. आर्या, तुझा स्पर्श म्हणजे जणू देवाने पाठवलेली शेवटची ऊब होती. तुझ्या गालावरून हात फिरवताना मला वाटलं, आता सगळं पूर्ण झालंय. आयुष्य इतकं मोठं नसलं तरी एका स्पर्शाने ते परिपूर्ण करता येतं, आणि ते तू केलंयस, तुझी आजी. आर्याने वही बंद केली. खिडकीबाहेर आकाशात इंद्रधनुष्य उमटलं होतं. तिने अलगद आजीचा फोटो उचलला, मिठी मारली आणि मनात म्हणाली, मी तुझं स्वप्न पूर्ण करीन आजी, आणि ही ऊब आता मी दुसऱ्यांसाठी देईन. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.